त्यांना बॉलिंग करावी लागेल. पहिल्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्ट्रायकेटला शरद फरले आहेत. पहिल्या मॅच मध्ये सामनावीरचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता. शरद मामोन स्ट्राईक. विश्वास गांजारी बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालेले आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल डिलिव्हर करण्यास तयार. ओव्हर पिच बॉल. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. बॉलची गती डेफिनेटली कमी ठेवली होती. बॅटरला रीड केलं होतं. ऑफसाइड ऑफ स्टंप. चेंडूचा 12. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त सुरुवात या बॉलरच्या माध्यमातून. विश्वास पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर. राईट आर्म राऊंड द विकेटने नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. आता मात्र बॅटची चेंडू जाईल शॉर्ट लेगला. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. स्वतः विकेट किपर संतोष यांनी बॉलला फील्ड केलेला आहे. फक्त एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. या एका धावाने संघाची धावसंख्या अकाउंट ओपन झालेला आहे. या एका धावेने अकाउंट ओपन झालेलं आहे. 2 बॉल झालेले आहेत. आता मात्र 4 बॉलचा खेळ इथून बाकी असेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे तर नक्कीच भरपूर कसरत करावी लागते. फिल्डिंग करणाऱ्या टीमला वारंवार बदल करावा लागतोय. क्षेत्ररक्षणामध्ये लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट 5 लेग. स्क्वेअर लेग आहे. मिड ऑफ आणि मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ओव्हर पिच बॉल. लेफ्ट हँड ड्राइव्ह केला बॉलला. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका साईडला इंटू द गॅप. बॉलला ढकललेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका. चौकाराने ऑफ द मार्क झालेले आहेत अनिल पाटील. संघाची धावसंख्या 5 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. वेल बिगिनिंग इज हाफ डन. नेहमीच चांगली सुरुवात तुम्हाला अर्धा सामना जिंकून देऊ शकतोय. नक्कीच जर पाहिलं तर डेफिनेटली चांगली सुरुवात म्हणावी लागेल या नागले संघाची झालेली आहे. या 2 बॉल मध्ये 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अनिल पाटील ऑन स्ट्राईक. त्यांच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. विश्वास पुन्हा एकदा डेफिनेटली विश्वास पूर्ण बॉलिंग करावी लागेल. या बॉलरला 2 बॉल त्याने डिलिव्हर केलेले आहेत. त्यामध्ये 5 धावा. 3 बॉल डिलिव्हर केले आहेत. 5 धावा खर्च करतायत. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालेले आहेत. राईट आर्म राऊंड विकेटने षटकातील 4था बॉल असेल. आता मात्र सुंदर फटका. स्टेप आउट करून ऑन साइडला ट्रॅव्हल ढकलला बॉलला. चेंडू जाईल काऊ कोणाच्या दिशेने. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 6 या अंकांवर ट्रॅव्हल झालेली आहे. 6 धावा धावफलकावर. 4 बॉल झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. आता मात्र स्ट्रायकेटला शरद फरले आहेत. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग केली जाईल. बॉलर तयार विश्वास गांजारी. ओव्हर पिच बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यावेळी जर पाहिलं तर डेफिनेटली बॉलची गती भरपूर कमी होती. बॉलच्या रेंज मध्ये आले नव्हते. जागेवरून प्रयत्न त्याने केला होता. फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला नव्हता. चेंडू जाईल आता मात्र डॉट. शेवटचा बॉल. यावेळी पुढचा मारण्याचा प्रयत्न. चेंडू झाला लॉंग कार्पेट फिल्डर आहेत मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख फेकी आणि या 2 धावा कंप्लीट करता दोन्ही बॅटर. या 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 8 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 8 धावा धावफलकावर. षटक संपलेला पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई चौंडाई 40+ मास्टर नागले या संघाची बिनबाद 8 धावा.
वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरता विलास भोईर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. पहिला बॉल षटकातील लॉकडाऊन ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. डीप मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण विनोदाच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सगळ्याची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 9 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 9 धावा धाव फलकावर डेफिनेटली लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत जबरदस्त बॅटिंग करतात. चांगले प्रयत्न त्यांचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये नागले संघाचे हे 2 सलामीवीर डेफिनेटली चांगले प्रयत्न करतायत या पहिल्या इनिंग मध्ये आणि त्यांच्या प्रयत्नांना यश देखील प्राप्त होताना दिसते. चांगल्या आत्मविश्वासाने बॅटिंग करतायत. शरद परले स्ट्रायकेटला नॉन स्ट्रायकेटला अजित पाटील आहेत. धावसंख्या 9 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार विलास भोईर. षटकातील पुढील बॉल असेल राईट आर्म राऊंड विकेटने समोर आहेत शरद फरले. त्यांच्याकरता हा नेक्स्ट बॉल. चला घाई करायची आहे प्लीज. तुम्ही तुमच्या शिल्पकार आहेत. आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती तुमच्यात आहे आणि यामुळे जर पाहिलं तर डेफिनेटली विकेट प्राप्त करावी लागतील या बॉलरला. स्वप्नाच्या मागे पळावं लागेल. नक्कीच समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं असेल तर चांगले प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. विलास बॉलर सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. आता माता सुंदर फटका ऑन साइडला बॉल टाकलेला चेंडू जाईल मिड विकेटला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून. एकदा कंप्लीट तुझा प्रयत्न करतात दोन्ही बॅटर आणि या 2 धावा इथून कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. जबरदस्त रनिंग मिडमध्ये विकेट चांगल्या प्रकारे जर पाहिलं तर नक्कीच तालमेल आहे या दोन्ही बॅटर मध्ये. 2 धावा इथून कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 11 अंकांवर पुढे नक्कीच गेलेली आहे पोहोचले गेलेले आहे. बॉलर तयार पुन्हा एकदा विलास भोईर. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. आता बघा पिच बॉल लॉफ्ट डाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु बॉल उंची जास्त गाठले होते अंतर कापू शकत नाहीये. चेंडू पडतोय नो मॅच लँड मध्ये आणि या 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. फटका मात्र जबरदस्त होता परंतु एलिमिनेशन प्राप्त होत नाही फटक्यावर. फक्त 2 धावा मिळतील या बॉलवर. धावसंख्या 13 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 13 धावा धाव फलकावर. मोठे प्रयत्न करतायत बॅटर शरद फरले परंतु त्यांना नक्कीच यश प्राप्त होत नाहीये. 3 बॉल झालेले आहेत. या 3 बॉल मध्ये 5 धावा करतो कोणते बॉलर विलास भोईर. इकॉनॉमिकल चांगल्या पद्धतीने बॉलिंग नक्कीच करत आहे. या ओव्हर मध्ये 3 बॉलचा खेळ बाकी असेल. समोर आहेत शरद फरले त्यांच्याकरता नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म राऊंड विकेटने षटकातील 4था बॉल असेल. ओव्हर पिच बॉल डिग आउट केलाय बॉलला. चेंडू जाईल मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण पैकी सुरेख आणि फलंदाज होतील बाद. मिस्टर शरद फरले बॅक टू द पवेलियन गॉन. पहिली विकेट धावून झालेली आहे या नागले संघाची. रनआउटच्या स्वरूपामध्ये शरद फरले हे बाद झालेले आहेत. चांगली बॅटिंग चांगले प्रयत्न चांगला संघर्ष त्यांनी केलेला या मॅच मध्ये. थोडेसे अपुरे राहिले गेले. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली होती परंतु दुसरी धाव करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. थोडेसे अपुरे राहिले गेले. रनिंग मध्ये थोडेसे कमी पडले गेले आणि फलंदाज झालेले बाद. शरद फरले त्यांच्या जागेवर नवीन बॅटर इंटर झालेले आहेत. या नागले संघाच्या माध्यमातून दयानंद पाटील आलेले आहेत. दयानंद पाटील 3ऱ्या क्रमांकावर खेळण्याकरता आलेले आहेत. स्ट्राईक एंडला आहेत दयानंद पाटील. 2 बॉलचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे या ओव्हर मध्ये. विलास भोईर जबरदस्त बॉलिंग करत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये सज्ज होती बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेटने. आता मात्र डाऊन लेग साइड बॉलच्या तळणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल एक अवंतर धाव
एक्स्ट्रा धाव करतो बॉलर विलास भोईर. चांगल्या लाईन लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. सज्ज होईल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ओव्हर पिच बॉल पायांचा वेध घेणारा चेंडू होता. अपील तर केली होती जोरदार. पंचांनी अपील मात्र फेटाळून लावलेले आहे. डॉट बॉल सहित डेफिनेटली चांगली बॉलिंग करतात या ओव्हर मध्ये. विलास भोईर कंप्लीट ऑलराऊंडर आहेत या संघाचे. भरपूर एक्सपिरियन्स त्यांच्याकडे देखील आहे. शेवटचा बॉल ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावां साडे चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 19 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. हॅलो 19 धावसंख्या 19 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. 1 विकेट डाऊन. 19 धावा धाव फलकावर. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 30 ते 35 धावा हे नक्कीच येणं गरजेचे आहेत नागले संघाकरता. तर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. ओम साई एनएसके संघाच्या माध्यमातून. अनिल ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. अनिल ठाकरेंच्या गेस्ट बॅटर आहेत अनिल पाटील. दोन्ही खेळाडू एकाच नावाने आहेत. बॉलर तयार. पहिला बॉल षटकातील असेल. हा प्रकार बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. शॉट इतका पॉवरफुल नव्हता. एक धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 20 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 20 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जीवनात कोणत्याही अडचणी येऊ द्या त्याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्यात असते आणि डेफिनेटली या अडचणीवर मात करावी लागेल दोन्ही बॅटरला. परंतु इथे जर पाहिलं तर चेंडू आलेला डॉट. जबरदस्त बॉल डिलिव्हर केलेला आहे अनिल ठाकरे या बॉलरने. कमबॅक त्यांनी दर्शवलेला आहे. पुढे कसं जेवतील बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर पिच बॉल पायांचा वेध. प्लम एलबी सापडलेले आहेत. मिस्टर दयानंद पाटील बॅक टू द पवेलियन गॉन. जबरदस्त बॉल या ठिकाणी परफेक्ट पायांवर आदळला होता बॉल. परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट पायांचा वेध घेतला होता बॉलने. लेग बिफोर विकेट स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. दयानंद पाटील थोडेसे हताश निराश मनाने त्यांना परतावं लागत आहे मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर लखा धुमाड आलेले आहेत. एकंदरीत 2 विकेट डाऊन झाले. ते नागले संघाचे विकेट प्राप्त करतायत बॉलर अनिल ठाकरे. आत्मविश्वास नक्कीच बाला असेल. ओव्हर पिच बॉल सुंदर फटका. लॉफ्टेड ड्राईव्ह केला बॉलला हवेमध्ये. बॉल बॉलच्या खाली फिल्डर आहे. सोरेक कॅच विनोद याने कंप्लीट केलेला आहे. आणखीन एक धक्का लागलेला जाईल नागले या संघाला. परतावं लागेल बॅटरला. लखा धुमाडानं बॅक टू द पवेलियन गॉन. जबरदस्त जर पाहिलं तर डेफिनेटली सुरेख कॅच ऑन साइडला कॅरी केलेला आहे. विनोद या फिल्डरने चांगले प्रयत्न करतायत. ओम साई पटेल प्लस मास्टर एनएसके हा संघ पहिल्या इनिंग मध्ये लागोपाठ 2 बॉल मध्ये 2 विकेट प्राप्त करतायत बॉलर अनिल ठाकरे.
बॅक टू बॅक दोन विकेट प्राप्त केलेले आहेत. दोन मोठे धक्के दिलेले आहेत नागले संघाला. नवीन बॅटर दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुभाष परेड आलेले आहेत. सुभाष परेड आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. संघाचे कर्णधार आहेत या नागले संघाचे. हॅट्रिक वर आहेत बॉलर अनिल ठाकरे. बॅक टू बॅक दोन विकेट प्राप्त केलेले आहेत. फक्त एक सिंगल धाव त्याने खर्च केलेले आहे. सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र सुंदर फटका ऑन साइडला कडम बोल केला. बॉलला चेंडू जाईल. मिड विकेटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फेक होईल बॉलची. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. धावसंख्या 22 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्येला वेग नक्कीच वाढवावा लागेल कारण या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण विराम लावण्याचा प्रयत्न करतायत एनएसके संघाचे बॉलर तयार. आता मात्र ओव्हर पिच बॉल चेंडू जाईल विकेट कीपरच्या दिशेने. एकदा ही कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. षटक संपलेला आहे. तिसरा धावसंख्या आहे 23 धावा 3 गडी बाद. 23वा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत 3 ओव्हर मध्ये भरपूर मागे पडताना दिसतोय या वेळेला जर पाहिलं तर नागलेचा संघ. आता मात्र जर पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये 15 ते 20 धावा नक्कीच बनवाव्या लागतील. सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचायचं असेल, एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर नक्कीच 15 ते 20 धावा येणे गरजेचे आहेत नागले संघाच्या बाजूने. परंतु एनएसके संघामध्ये देखील चांगले बॉलर आहेत. त्यांना देखील चांगले प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील या शेवटच्या ओव्हर मध्ये. तेवीस धावा झालेल्या आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तर योगेश जाधव नवीन बॉलर. आता मात्र सुंदर फटका फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल पेक्षा कबरच्या दिशेने फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉलला फेल केलं जाईल. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झालेल्या 25 धावा. 25 धावा धावफलकावर. एका बाजूला आहेत अनिलजी पाटील आपल्या संघाकरता नक्की चांगले प्रयत्न त्याचे करत आहेत. 26 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. या 3 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी असेल. योगेश जाधव षटकातील पुढील बॉल आमचा ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू झाला लॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. फील्ड केले जाईल. बॉलला पेके केले जाईल आणि फलंदाज बाद होतील मिस्टर अनिल पाटील. बॅक टू द पवेलियन गॉन. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस थोडेसे मागे पडले, कमी पडले गेले अनिलजी पाटील. त्यांना देखील परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. तर नवीन बॅटर विनोद हजारे आलेले आहेत नागले संघाचे. नक्कीच त्यांना प्रयत्न करावे लागतील आणि यावेळेस भरपूर मागे पडता दिसतोय हा नागले संघ. धावा अजून नक्कीच चांगला बनवावा लागतील या नागले संघाला. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. शेवटचा ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. योगेश जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर समोर आहेत. विनोद हजारे त्यांच्याकरता नेक्स्ट बॉल असेल. स्वप्ने पहा ते प्राप्त करा यासाठी सहज आणि धाडस आवश्यक आहे. आता मात्र चेंडू जाईल मिडानला.
हलकेसे मिसफील्ड झालेली आहे आणि या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. धावसंख्या 29 धावा. 2 धावांनी अकाउंट ओपन करतात बॅटर विनोद हजारे. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा ओव्हर प्रगतीपथावर चालू आहे. योगेश जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर भरपूर कमी धावने खर्च केलेले आहेत. आता मात्र यावेळेस जर पाहिलं तर नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. नो बॉलचा इशारा कहाणी मिनिट ट्विस्ट. फ्री हिट बॉल असेल. 1 धाव अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 30च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. 30 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल बॅटर विनोद याच्याकरता. बॉलर तयार. अटॅमवर टू विकेटने ओव्हर पिच बॉल लाफ्ट केला. बॉलला चेंडू जाईल डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटकावून साईडला आला. ड्राईव्ह करतो बॅटर विनोद हजारे. चेंडूला पाठवलेला आहे डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या झालेल्या 34 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 34 धावा धाव फलकावर. अजून सुद्धा आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेवा. त्यामुळे यश हे संभवते आणि डेफिनेटली चांगले प्रयत्न करावे लागतील या बॅटरला. विनोद हजारे आहेत. त्याच्या बॅटमध्ये आलेला चौकार. धावसंख्या 34 धावा. 2 बॉलचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. धावसंख्या जर पाहिलं तर 40 पर्यंत पोहोचली गेली तर डेफिनेटली सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतोय नागले हा संघ. 2 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या 34 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार. योगेश जाधव कमबॅक त्यांना करावं लागेल. तर काच गाडीची काच आहे ती रिफ्लेक्ट होते मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी बाजूला करा. मेन गेटच्या दिशेने गाडीची काच आहे. हलकीशी बाजूला करा. धन्यवाद. योगेश जाधव 5 बॉल असेल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल सुंदर फटका. आउट केला बॉल. चेंडू जाईल काउकडे दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी. विनोद पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आलेले आहेत. जबरदस्त कॅच त्याने कॅरी केलेला आहे आणि विकेट होईल डाऊन. लागले संघाची. परतावं लागेल बॅटर विनोद यांना. जबरदस्त ऑन साइडला कॅच त्याने कॅरी केलेला आहे. या मॅच मध्ये जर पाहिलं तर नक्की 2 कॅच त्याने पकडलेले आहेत विनोद मध्ये. जबरदस्त फिल्डर आहेत या एनएसके संघाचे. काय जबरदस्त एफर्ट त्यांनी लावलेला आहे. संघर्ष त्यांचा चालू आहे. चांगले प्रयत्न त्याने केलेले आहेत या पहिल्या इनिंग मध्ये आपला संघाकरता. तर नवीन बॅटर जगन्नाथ पाटील आलेले आहेत. जगन्नाथ पाटील यशाची सर्वोत्कृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधीही हार न मानण्याची जिद्द. आणि नक्कीच काय जिद्दीने कॅच त्याने कॅरी केलेला आहे विनोद याने. एकंदरीत 5 विकेट डाऊन झालेले आहेत या नागले संघाचे. अंतिम बॉल असेल या षटकातील. समोर आहे जगन्नाथ पाटील. एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये. योगेश जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर. विकेट त्यांनी संपादन केलेले आहे. ओम साई एनएसके संघाचे योगेश जाधव बॉलिंग ट्रॅक वर. राईट आर्म राऊंड टू विकेटने बॉल डिलिव्हर करण्यास तयार. बॉलिंग मार्क वर शॉर्ट रन अपने. ओव्हर पिच बॉल सुंदर फटका. बॉलच्या खाली फिल्डर आहेत. कॅच मात्र ड्रॉप. चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमारेषा पार. मिळतील धावा या 4. आलेला आहे हा चौकार आणि धावसंख्या झालेली आहे 38 धावा. 38 धावा धाव फलकावर. 39 धावांचं लक्ष असेल ओम साई 40+ मास्टर एनएसके या संघाला. 24 बॉल 39 धावांचं लक्ष आहे एनएसके संघाला. आणि आपण नक्कीच पाहणार आहोत दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडामोडी घडतील, कशा प्रकारे धावा चेस होतील किंवा या धावा कशा प्रकारे डिपेंड केल्या जातील दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत.
तोपर्यंत आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मल्हारी मास्टर्स भेंडीपाडा संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. चला कॅमेरामॅन हलकासा कॅमेरा टर्न करा. येस कॅमेरामॅन आपण थोडासा टर्न करायचा. मान्यवर कक्षेमध्ये आपल्या काही महिला मंडळ आलेले आहेत. या आयोजनाकरता त्यांचा आदर सत्कार केला जाईल. आपण उभं राहायचं आहे. महिला मंडळ सगळ्यांना उभे राहायचं आहे. त्यांचा सत्कार केला जाईल. फुल आणि फुलाची पाकळी देऊन हा सत्कार आपण करतोय. हरिश्चंद्रजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा सत्कार त्यांचा केला जातोय. नक्कीच या आयोजनाकरता या महिलांनी 4 चांद लावलेले आहेत. आपल्या विभागातील महिला मंडळ आलेले आहेत. या आयोजनाकरता नक्की त्यांच्या येण्याने ही स्पर्धा अतिशय जबरदस्त पद्धतीने आपण पूर्ण करत आहोत. त्याबद्दल सर्व महिला मंडळ यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार असतील. महिला मंडळ आलेल्या या विभागातील त्यांचा हा शुभ सन्मान, आदर सत्कार, मान सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेला नक्कीच त्यांची भेट आहे. प्रामुख्याने हजर राहिलेले आहेत. आपला महत्वपूर्ण वेळ त्यांनी दिला. पोमन टॉस अड्या, पोमन टॉस अड्या. चला सर्व महिलांचा हा सत्कार, हा ग्रँड सत्कार आपण करणार आहोत. रवींद्रजी पाटील, हरिश्चंद्र भोईर या दोघांच्या शुभ हस्ते हा सत्कार हा केला जातोय. महिला मंडळाले आहेत या विभागातील, त्याचा हा सत्कार नक्कीच आपण केलेला आहे. त्याला टॉस आता केला जाईल. कामन वर्सेस पोमन. टायगर मास्टर कामन, त्यानंतर जय मल्हार मास्टर पोमन संघ, दोन्ही संघ आलेले आहेत. चला टॉस केला जाईल. चला आता पण आणखी एक काही सत्कार आहेत. सूर्यकांतजी भगत साहेबांचा सत्कार केला जाईल. कामन एकता मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. यस दिशा एंटरप्राइजेसचे मालक मनोजभाई भगत साहेबांच्या माध्यमातून नक्की या स्पर्धेला सहकार्य लाभलेला नेहमी लाभत असतो. त्यामुळे आपण हा सत्कार करत आहोत. सूर्यकांतजी भगत साहेबांचा हा सत्कार, त्यांचे मंदेव मनोजभाई भगत सत्कार नक्कीच आपण करत आहोत. आणि या स्पर्धेला सहकार्य केल्याबद्दल त्याचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. मनोजभाई भगत, सूर्यकांतजी भगत साहेबांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. नक्कीच त्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेकरता. चला टॉस केला जाईल. पोमन मास्टर वर्सेस टायगर 40+ मास्टर कामन. टॉस केला जाईल. गणेश कोठावले साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण संपन्न करणार आहोत. सेकंड सेमी फायनलचा टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. टायगर 40+ मास्टर कामन वर्सेस जय मल्हार 40+ मास्टर कामन. गणेश कोठावले साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे संपन्न करतोय. टायगर मास्टर कामन संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट.
दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक एंडला विलास भोईर, 9 सेकंडला अनिल ठाकरे आहेत. टार्गेट आहे 39. किती 39 या धावाचा सुंदर फटका. इंटू द गॅप फोर्स केला बॉलला. बॉल जाईल डीप क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत 2. बॉलला स्टॉप केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या 3 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. या 3 धावाने अकाउंट ओपन झालेला आहे या एनएसके संघाचा. धावसंख्या 3 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने करतात हे दोन्ही बॅटर. आपल्या एनएसके संघाला 39 धावांचे लक्ष्य आहे. ते नक्कीच चेस करावं लागतील या दोन्ही बॅटरला. धावसंख्या 3 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार सुभाष परेड. पुढील बॉल असले षटकातील सुंदर फटका. लपडे ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल मिडॉनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. फील्ड केला जाईल बॉल. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी आपले मार्क झाले आहेत बॅटर अनिल ठाकरे. संघाची धावसंख्या 5 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 5 धावा झालेल्या धाव फलकावर. बॉलर तयार सुभाष परेड. नेक्स्ट बॉल असलेल्या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतील. ओव्हर पिच बॉल आडवा करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. आडवा बॅटने प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. बॉलर तयार. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने करण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. बॅक टू बॅक ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न करतात अनिल ठाकरे. त्यांच्या प्रयत्नांना यश मात्र येताना दिसत नाही. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त कमबॅक केलेला आहे बॉल सुभाष याने. बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने डॉट टाकलेले आहेत. आता मात्र फटका फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल इनटू द गॅप. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावा. साडे चौकार. जबरदस्त फटका समोरच्या दिशेने नक्कीच अद्यावत केलेल्या या बॅटरने. धावसंख्या 9 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत या चौकाराने. जबरदस्त फटका अनिल ठाकरे यांच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या 9 धावा. संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे. तो आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्याच वाट्याने येते. नक्कीच संघर्ष करतात हे दोन्ही बॅटर. एका बाजूला आहेत अनिल ठाकरे, दुसऱ्या बाजूला विलास भोईर. त्यांच्या अगेन्स्ट सुभाष परेड आहेत. ओव्हर पिच बॉल. जबरदस्त बॉल डिलिव्हर केलेला आहे. षटक संपलेलं पहिलं. धावसंख्या आहे 9 धावा. केला होता. डॉट बॉलची हाताळणी केलेल्या या बॉलरने जबरदस्त सुरुवात करतात या ओव्हर मध्ये अनिल पाटील. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज होतील राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर आहेत विलास भोईर. यामुळे जर पाहिलं तर डेफिनेटली
पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये, चेंडू जाईल, पुन्हा एकदा डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग या पहिल्या 2 बॉल मध्ये केलेल्या या बॉलरने. पुढे आता सज्ज होतील राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडला आहेत विलास भोईर. आपल्याकडे बॉल, सुंदर फटका, फोर्स केला बॉलला. फिल्डर आहेत उमेश पाटील, त्याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण ऑफसाईडला झालेलं आहे. जबरदस्त प्रयत्न केलेला आहे या फिल्डरने ऑफसाईडच्या दिशेने. फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या झाली 10 धावा. 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉल झालेले आहेत. षटकातील चौथा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने अनिल पाटील तयार, बॉलिंग ट्रॅकवर. यामध्ये लेफ्ट ड्राईव्ह, फिल्डर आहे बॉलच्या खाली, त्यांना नाही संधी, बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, 6.5 चौकार. बॉलिंग मार्क वर 5 धाव त्याने खर्च केलेले आहेत. यावेळेस जबरदस्त वेगाने बॉल टाकला होता. जबरदस्त वेग त्यांच्याकडे आहे. भरपूर गतीने बॉल टाकला होता. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. कमबॅक करणारा बॉल त्याने डिलिव्हर केलेला आहे. आपल्या संघाकरता नक्की चांगल्या पद्धतीने बॉलिंग करत आहेत. ऍक्युरेट बॉलिंग त्याची आहे. शॉर्ट रनअपने डेफिनेटली चांगला प्रयत्न ते करत आहेत या ओव्हर मध्ये. आपला नक्कीच एक्सपिरियन्स दर्शवत आहेत या मॅच मध्ये. आता मात्र सुंदर फटका, लापे ड्राईव्ह केला बॉलला, बॉल जाईल ऑन साइडला. फिल्डर आहे त्याकडे शर्ट मारले. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट केलं जाईल, फेके केले जाईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 16 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी. 23 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता ओम साई पडेप्लस मास्टर NSK या संघाला. 12 बॉल 23 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल डेफिनेटली अजून मॅच बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघाने 2 चांगले प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. 23 धावांची गरज अजून सुद्धा आहे हा मॅच जिंकण्याकरता ओम साई पडेप्लस मास्टर NSK या संघाला. करावे लागतील. 12 बॉलचा खेळ बाकी. 23 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. सर्वांचं पण एकदा मनपूर्वक खाते स्वागत असेल. बल्लारी मास्टर्स भेंडीपाडा संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहत आहोत. या बाबा मैदान कामन रेल्वे स्टेशन जवळ हे मैदान आहे आणि नक्कीच सुंदर स्पर्धा आयोजित केलेली आहे या संघाने. सर्वांचं मनपूर्वक खाते स्वागत आम्ही करतोय. लखा दुमाडा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. त्यांच्या अगेन्स्ट बॅटर आहेत विलास भोईर. सलामीला आलेले ते बॅटर. चांगले प्रयत्न त्यांची चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलचा खेळ बाकी. 23 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. लखा दुमाडा बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल असेल या षटकातील. राईट आर्म पहिला बॉल या षटकातील डिलिव्हर्ड करण्यास तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा प्रकार बॉल फोर्स केला बॉलला. बॉल नेऊन जसं गाठली होती. अंतर कापू शकत नाहीये. सुभाष परेड होते डिफेक्सच्या कव्हरला. सुंदर फिल्डिंग
त्यांच्या माध्यमातून आणि या 3 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 19 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 19 धावा धाव फलकावर भरपूर स्पर्धा चालू आहेत. नगरसेवक नगरसेविका चषक देखील चालू आहे या कामांच्या मैदानावर केपीएलच्या मैदानावर. तिथे देखील फायनल डे आहे आणि तिथे देखील चांगली स्पर्धा आपण पाहू शकाल. या आई संस्थानी स्पोर्ट तामण महासंघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा तिथे देखील चालू आहे. भरपूर क्रिकेटची स्पर्धा चालू आहेत या विभागामध्ये आणि आपल्या मैदानावर देखील नक्कीच ही स्पर्धा आपण पाहू शकतो. मल्हारी मास्टर्स भेंडी महासंघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. 20 धावांची गरज असेल. 11 बॉलचा खेळ बाकी असेल. लखा धुमाडा बॉलिंग मार्क वर राईट आर्म ओव्हर द विकेट समोर आहेत अनिल ठाकरे. हाफ टाकर बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर बॉलची हाताळणी बॉलची लाईन खराब दिशा खराब आणि सगळी देखील दशा खराब झालेल्या या बॉलवर 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. धावसंख्या 20 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. जबरदस्त बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. आता मात्र सुंदर फटकामीमध्ये बॉल जाईल मिड ऑनला. फिल्डर आहे डीप मध्ये फील्ड केले जाईल बॉलला. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने 2 धावा कंप्लीट करतात. जबरदस्त बॅटिंग जबरदस्त रनिंग मध्ये विकेट. सिंगल डबलला देखील जास्त महत्व देताना दिसत आहेत. धावसंख्या 22 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 22 धावा धाव फलकावर 17 धावांची गरज असेल. 10 बॉल 17 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी एनएसके या संघाला. लखा धुमाडा पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक एंडला आहेत अनिल ठाकरे. आता मात्र सुंदर फटका परंतु हवेमध्ये बॉल. सुंदर कॅच. विकेट कीपरच्या मागे शॉट थर्डमॅनला कॅरी केलेला आहे. विकेट होईल डाऊन. परतावले गेले बॅटर अनिल ठाकरे यांना. जबरदस्त कॅच. शंभू पाटील त्या ठिकाणी होते. त्यांच्या माध्यमातून हा कॅच त्याने कॅरी केलेला आहे. पहिली विकेट डाऊन होईल. ओम साई 40+ मास्टर एनएसके या संघाचे. अनिल ठाकरे हे बाद झालेले आहेत. त्यांच्या जागेवर विनोद मध्ये आलेले आहेत. विनोद मध्ये देखील एक जबरदस्त हार्ड हिटर अटॅकिंग बॅटर आहेत या एनएसके संघाचे. त्यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. त्यांच्यावर जिम्मेदारी नक्कीच दर्शवलेल्या या संघाने. जिम्मेदारी नक्कीच हा भार त्यांना घ्यावा लागेल. चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल या मॅच मध्ये. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघाला संधी आहे मॅच जिंकण्याकरता. 9 बॉलचा खेळ बाकी 17 धावांची गरज असेल. बॉलर तयार लखा धुमाडा. षटकातील पुढील बॉल असेल. हाफ टाकर बॉल सुंदर फटका स्लाइस केला बॉलला. चेंडू जाईल डीप फॅडमॅनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी त्यांना बीट करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त कलात्मक स्ट्रोक. फक्त दिशा दिली ती बॉलला. बॉल जाईल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 26 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा. पहिल्याच बॉलवर चौकारने अकाउंट ओपन केलेले आहे या बॅटरने. विनोद मध्ये टॉल मॅन आहेत या एनएसके संघाचे. 4 धावांनी अकाउंट ओपन केलेला आहे. 26 धावा धाव फलकावर. आपल्या ध्येयांचा आग्रह ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कटिबद्ध राहा. आणि यामुळे जर पाहिलं तर नक्कीच दोन्ही बॅटरला चांगले प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील या मॅच मध्ये. डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉल खेळून फायदा होणार नाहीये. प्रेशर देखील वाढला जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. बॉलर तयार लखा धुमाडा. 7 बॉलचा खेळ बाकी 13 धावांची गरज आहे. आता माझा सुंदर फटका कट केला बॉलला. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सुभाष परेड त्या ठिकाणी होते. त्यांच्या माध्यमातून फेल होईल बॉल आणि या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. षटक संपलेलं 3रं. धावसंख्या 28 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 6 बॉलचा खेळ इथून बाकी असेल. 11 धावांची गरज आहे. 6 बॉलचा खेळ बाकी 11 धावांची गरज. सामना जिंकण्याकरता ओम साई 40+ मास्टर एनएसके या संघाला.
दोन्ही संघाला समान संधी आहे या मॅच मध्ये. जो चांगला प्रयत्न करेल तो नक्कीच पुढे येईल, परंतु संघर्ष या ठिकाणी करावे लागेल या दोन्ही संघाला. या मॅच मध्ये आपले आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर डेफिनेटली चांगले प्रयत्न जिम्मेदारीने खेळ करावे लागेल. दोन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, विलास भोईर आणि विनोद मध्ये आहेत. त्यांच्यावर नक्कीच जबाबदारी सोपवलेल्या या संघाने जबाबदारीचं टॉनिक डेफिनेटली प्यावं लागेल आणि इथून मात्र चांगली बॅटिंग करायची आहे या दोन्ही बॅटरला. त्यांच्या अगेन्स्ट बॉलर आहेत दयानंद पाटील, बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे, त्याचा सर्वोत्तम वापर करा आणि वापर करावा लागेल या संधीचा. या दोन्ही बॅटरला स्ट्राईक एंडला आहेत विलास भोईर. 11 धावांची गरज, 6 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतील मिस्टर दयानंद पाटील. त्यांच्याकडे देखील चांगली क्षमता, चांगली गुणवत्ता, एबिलिटी आहे. चांगल्या पद्धतीने बॉलिंग या ठिकाणी करावी लागेल या बॉलरला. सज्ज होतील बॉलिंग मार्क वर राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला विलास भोईर. यावेळी जर पाहिलं तर चेंडू जाईल फ्लाइंग स्लिपला. एक धाव ही कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल मिळेल, धावसंख्या पोचली जाईल. धावफलकावर 29 अंकांवर पोचली गेलेली आहे. 10 धावांची गरज, 5 बॉलचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडला आहेत विनोद मध्ये. त्यांना मात्र एखादा मोठा फटका मारावा लागेल सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल या संघाला. हाफ टॅकर बॉल पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू खालीच राहिला होता. सबमरीन बॉलची हाताळणी केलेली आहे या बॉलरने. डेफिनेटली चांगली क्षमता आहे या बॉलरकडे. जबरदस्त पद्धतीने त्याने कमबॅक केलेला आहे. पुढे सज्ज होते बॉलिंग मार्कवर. षटकातील नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चेंडू लॉंग साइडला. फिल्डर आहेत डीप मध्ये विनोद हजारे. फील्ड केले जाईल, बॉल फेकी केली जाईल. आणि या वेळेस जर पाहिलं तर डेफिनेटली काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसरी धाव देखील कंप्लीट केलेली आहे दोन्ही बॅटरने. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, तालमेल, कॉलिंग, यस नो अँड वेटचा वापर त्यांनी केलेला आहे. 3 धावा कंप्लीट करतात. धावसंख्या झालेली आहे या संघाची 32 धावा. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी, 7 धावांची गरज आहे ओम साई एनएसके या संघाला. 7 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आहेत मिस्टर विलास भोईर. त्यांच्याकरता डेफिनेटली ही संधी आहे. बॉलर तयार. हाफ टॅकर बॉल कट केला. बॉल जाईल डीप थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने, परंतु आउटफील्ड त्या ठिकाणी खराब आहे. आउटफील्ड खराब. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि यावेळी जर पाहिलं तर नागरा संघाच्या बाजूने ही किस्मत आहे आणि विकेट होईल डाऊन. विनोद मध्ये हे बाद झालेले आहेत. विनोद मध्ये हे बाद झालेले आहेत. 34 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5 धावांची गरज. 2 बॉलचा खेळ बाकी, 5 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी सामन्यामध्ये रंगात ट्विस्ट निर्माण झालेली आहे. दोन्ही संघाला अगदी जर पाहिलं तर समान संधी आहे. कोणता संघ संघर्ष करेल या मॅच मध्ये पुढे येईल पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला नागले, दुसऱ्या बाजूला एनएसके हा संघ संघर्ष करतो, लढा देतो या मॅच मध्ये. 5 धावांची गरज आहे. सामना जिंकण्याकरता नवीन बॅटर संतोष आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. संतोष वळवे एंटर झालेला आहे. सकारात्मकता आहे, सर्वात मोठी शक्ती आहे. ती आपल्याला कठीण काळातून मार्ग काढण्यास मदत करते आणि पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने बॅटिंग करावी लागेल या बॅटरला. संतोष वळवे ऑन अ स्ट्राईक. 2 बॉलचा खेळ बाकी, 5 धावांची गरज. बॉलिंग मार्क दयानंद पाटील. कोण जिंकेल हे मॅच पाहणं गरजेचं आहे. आता मात्र डाऊन द लेग साइड बॉल जाईल का, तर यस, बॉल चेतावणी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक एक्स्ट्रा धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 35 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 4 धावांची गरज. बॉलर तयार दयानंद पाटील. हाफ टॅकर बॉल हुक केला. बॉलला फटका तितकासा प्रॉमिसिंग नाहीये, पॉवरफुल नाहीये. बॉल जाईल मिड विकेटला. हरीश पाटील त्या ठिकाणी. सुंदर फिल्डिंग, फेकी होईल बॉलची आणि फलंदाज झालेला बाद मिस्टर संतोष वळवे.
या 2 धावा मिळतील फटक्यावर. धावसंख्या झालेली आहे संघाची 37. आता मात्र 1 बॉलचा खेळ बाकी. 2 धावांची गरज असेल. 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. ओम साई फटे प्लस मास्टर एनएसके या संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 2 धावांची गरज आहे. आणि नवीन बॅटर योगेश जाधव इंटर झालेले आहेत. जबरदस्त मॅच, जबरदस्त काय मुकाबला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर दोन धावांची गरज असेल. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. क्लिअर विक्टरी साठी 2 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. ओम साई फटेप्लस मास्टर के वर्सेस आई चौंडाई फटेप्लस मास्टर नागले मॅच मात्र चालू आहे. जबरदस्त प्रयत्न, जबरदस्त कामगिरी करतात हे दोन्ही संघ. नेट टू नेट फाईट पाहायला मिळते या दोन्ही संघाच्या माध्यमातून. एका बाजूला नागले, दुसऱ्या बाजूला आहे एनएसके संघ. दोन्ही संघाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत. या मॅच मध्ये कोण जिंकले मॅच पाहणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. दयानंद पाटील त्यांच्याकरता ही नक्कीच शेवटची संधी आहे. या बॉलवर 2 धावा डिफेंड करायचे आहे. समोर आहे विलास भोईर, एक तंत्रशुद्ध बॅटर आहे. या एनएसके संघाचा जीवन एक साहस आहे. धैर्य आणि साहसाने आव्हान स्वीकारा आणि विजय व्हावा लागेल एनएसके संघाला. बॉलर तयार. आता माझा सुंदर फटका परत करा सुभाष देणारे त्यांच्या डोक्यावर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. ओम साई फटेप्लस मास्टर एनएसके या संघाने जबरदस्त फटका ऑफ साईडला बॅकफुट पंच केला तर बॉल जाईल डीप बॅक द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि हा सामना जिंकलेला आहे ओम साई फटेप्लस मास्टर एनएसके या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन मनाबाई चव्हाण, कॉंग्रॅच्युलेशन अनिल ठाकरे, विलास भोईर, योगेश जाधव, विनोद माने, संतोष वळवे. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम अँड हार्ड लक आई चौंडाई फटेप्लस मास्टर नागले संघ. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली या दोन्ही संघाच्या माध्यमातून. परंतु ज्याने चांगला खेळ केला तो संघ विजयी झालेला आहे. मॅन ऑफ द मॅच मिस्टर विलास भोईर ज्याने नाबाद जिंदाबाद खेळी केलेल्या 14 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 8 बॉल त्याने पेस केले. अंतिम क्षणामध्ये चौकाराच्या बॅटमधून आला आणि बॉलिंग करत असताना 1 विकेट 11 धावा त्याने खर्च केलेला आहे. जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स विलास भोईर याची निवड झालेली आहे.